नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 शिकणार आहोत आणि या पाठाचे नाव आहे संतवाणी। संतवाणी या पाठाचा हा सेशन क्रमांक 3 आहे। या आधी आपण धडा क्रमांक 2 मध्ये सेशन पहिला आणि दुसऱ्या मध्ये आपण संतवाणी अ शिकलो की नाही। संतवाणी अ मध्ये आपण कोणाची अभंग शिकलो आपण संत नामदेवांचे। आता संतवाणी आ दुसरा पाठ आहे हा संतवाणीचा। त्याच्यामध्ये आपण धरिला पंढरीचा चोर या अभंगाचे अध्ययन करणार आहोत। तर सुरुवातीला आपण संत जनाबाई यांची माहिती जाणून घेऊया। धरिला पंढरीचा चोर हे जे संतवाणी आहे ते संत जनाबाई द्वारा लिखित आहे। त्यांचा आपण आज सेशन नंबर 3 मध्ये सविस्तर अभ्यास करणार आहोत। तर पाहूया आपण सुरुवातीला संत जनाबाई यांच्याबद्दल थोडी माहिती। संत जनाबाई वारकरी संप्रदायातील संत कवयित्री होते। आपल्या महाराष्ट्रामध्ये संत परंपरा हे आपल्या भारताचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं। अधिकतर संत जे होते ना ते वारकरी संप्रदायातील होते। वारकरी संप्रदायाचे जे संत होते ना त्याच्यामध्ये अधिकतर सारे संतांनी पंढरपूरच्या विठ्ठलाची भक्ती केलेली आहे। संत तुकाराम यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं वारकरी संप्रदायामध्ये। त्याचप्रमाणे संत जनाबाई यांचंही प्रामुख्याने नाव घेतलं जातं। कवयित्री संत कवयित्री म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं। संत जनाबाई यांनी नितांत एकनिष्ठेने प्रेम केला ते म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलावरती। संत जनाबाई या संत नामदेवांच्या शिष्या होत्या। त्यांना संत नामदेवांच्या सान्निध्यात विठ्ठल भक्तीचा ध्यास लागला। आता आपण पाहतो की संतांनी वेगवेगळ्या देवाची भक्ती केलेली आहे। जसं की संत मीराबाई आपण जर घेतलं तर त्या कृष्ण संप्रदायातल्या होत्या किंवा कृष्ण भक्त होत्या। कृष्णाची ते भक्ती करायची। तसं संत जनाबाई ज्या होत्या त्या विठ्ठल भक्ती मध्ये त्यांचं जास्त मन रमलेलं आहे। संत जनाबाईंची विपुल काव्य रचना केलेली आहे त्यांनी। विशुद्ध वात्सल्य आणि आत्मसमर्पणाची भावना त्यांच्या अभंगवाणीत ओतप्रोत भरलेली आहे। बघा, जेव्हा एखादा भक्त देवावरती एकनिष्ठ होऊन नितांत प्रेम करू लागतो तेव्हा मी म्हणजेच माझा ईश्वर आणि ईश्वर म्हणजेच मी ही त्यांची जी जीवाशिवाची जी भावना असते त्यालाच आपण आत्मसमर्पण असे म्हणतो। कोणता एखादा भक्त जेव्हा ईश्वरासाठी सर्व कार्य करत असतो, स्वतः विसरून जातो स्वतःला, त्याला आत्मसमर्पणाची भावना म्हणतो। मग संत जनाबाई असो किंवा संत मीराबाई असो, आता बघा हा काळ तेव्हाचा होता जेव्हा स्त्रियांना प्रामुख्याने घराच्या बाहेर पडू दिलं जायचं नाही। मग अशातही ह्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना ईश्वराबद्दल त्यांच्या मनातली जी एकनिष्ठेची जी भक्ती होती ती व्यक्त करता येत नव्हती। समाजामध्ये जाऊन त्यांना ईश्वराची खुलेआम भक्ती करता येत नव्हती। मग त्यावेळेस त्या आपल्या अभंग रचनेतून आपल्या काव्य साधनेतून ईश्वरावरची नितांत जे काही प्रेम होतं त्यांचं एकनिष्ठतेचं जे आत्मसमर्पणाची आणि वात्सल्याची भावना होती ती ते कवितेच्या माध्यमातून किंवा अभंगाच्या माध्यमातून करायचे। त्यांच्या अभंगवाणीमध्ये किंवा अभंगामध्ये वात्सल्य आणि आत्मसमर्पणाची भावना दिसून येते। प्रस्तुत अभंगामध्ये संत जनाबाईंनी भक्तीच्या माध्यमातून विठ्ठलाला कसे प्राप्त केले याबाबतचे वर्णन केलेले आहे। आता ह्याच्यामध्ये जे आहे ना ते लटके भांडणं आपल्याला पाहायला मिळणार आहे। लटके भांडण म्हणजे काय की खोटं खोटं भांडायचं। भांडता की नाही तुम्ही खोटं खोटं? कोणाबरोबर भांडता? आई बरोबर। अगदी बरोबर। मुलं असतात ना मग ते
जास्त करून आपल्या आई बरोबर भांडतात, जास्त वेळ ते आईवरती रागवू नाही शकत. त्यांचं ते भांडणं, त्यांचं ते रुसणं कसं असतं, लटके म्हणजे खोटं खोटं असतं. तसंच संत जनाबाई यांनी सुद्धा आपल्या आईवरती म्हणजेच आपल्या ईश्वरावरती, विठ्ठलावरती काय केलेलं आहे, लटके भांडण रूपी आपलं वात्सल्य व्यक्त केलेलं आहे. सुरुवातीला आपण संत जनाबाईंचे जे अभंग आपल्याला आहेत त्यांचं वाचन करून घेऊया. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. शब्द केली जवा जोडी, विठ्ठल पायी घातली बेडी. सोहम शब्दाचा मारा केला, विठ्ठल काकुलती आला. जनी म्हणे बा विठ्ठला, जीवेन सोडी मी तुला. या 5 अभंगाचा आपल्याला सविस्तर अभ्यास या संतवाणीमध्ये करायचा आहे. संतवाणी याचाच अर्थ काय होतो की संतांच्या द्वारे बोललेली वाणी. तर पाहूया संत जनाबाई यांनी आपल्या विठ्ठलाला कशी विनवणी केलेली आहे किंवा कसे लटके भांडण त्यांच्यामध्ये पाहायला आपल्याला मिळणार आहेत. काय म्हणते संत जनाबाई, धरीला पंढरीचा चोर. हे गाणं ऐकलं पण असेल तुम्हाला की नाही, अभंग आहे. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर. आता पंढरीचा चोर म्हणजे पंढरी जे आहे ना ते कोणासाठी बोललं जातं, पंढरपूर हे एक गावाचं नाव आहे आणि पंढरपूरला देवस्थान आहे. कोणतं देवस्थान आहे, कोणत्या ईश्वराचे देवस्थान म्हणून ते प्रसिद्ध आहे, तर विठ्ठलाचं. बघा आता आषाढी एकादशीला वारी करतात की नाही, तुम्ही पाहतात. आता ह्या वर्षी आपली वारी झालेली नाहीये, पूर्ण महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण भारतामध्ये वारी झालेली नाहीये. पंढरपूरला दरवर्षी विठ्ठलाची वारी असते आणि अनेक वारकरी संप्रदायातील जे भक्त असतात ते दरवर्षी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला जातात. त्यामुळे आता जी संत जनाबाई आहे ना, त्यावेळेस त्यांच्यावरती फार बंधनं होती. त्यांच्या घरातील लोक त्यांना घराच्या बाहेर पडू देत नव्हते. तेव्हा ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाची गाठ भेट घेऊ शकत नव्हते. पण बघा भक्त त्यांच्या भक्तीमध्ये एवढा तल्लीन होतो की कधी कधी त्यांना जर आपल्या ईश्वरापर्यंत जाता नाही आलं तर ईश्वर स्वतः त्यांच्यासाठी येतो. तुम्ही जर संत जनाबाई यांच्या कथा जर वाचल्या तर तुम्हाला कळेल की त्यांनी विठ्ठलावरती एवढं प्रेम केलं, एवढं वात्सल्य केलं की स्वतः विठ्ठल त्यांच्या दर्शनासाठी त्यांच्या घरी आले होते. ही कथा तुम्हाला वाचायला मिळेल. तर अशा या पंढरपूरच्या विठ्ठलाला संत जनाबाई यांनी पकडून ठेवलेला आहे. आता तुम्ही चोर पोलिसाचा खेळ खेळता की नाही, खेळता ना. पोलीस कोणाला पकडतो, चोराला. का पकडतो, कारण की त्याने चोरी केलेली असते की नाही. मग इथे सुद्धा संत जनाबाई यांनी कोणाला चोर म्हटलेला आहे, पंढरीला म्हणजेच विठ्ठलाला चोर म्हटलेलं आहे. आता का चोर म्हटलेलं आहे, कारण की पंढरीच्या विठ्ठलाने संत जनाबाई यांचं मन चोरलेलं आहे. म्हणजे मनामध्ये जे भक्तिप्रेम ओतप्रोत आहे ना, त्यामुळे संत जनाबाई यांनी विठ्ठलाला चोर म्हटलेलं आहे. आणि अशा या चोराला, चिच चोराला म्हणजे काय म्हणत आहे संत जनाबाई की पण विठ्ठलाने माझं हृदय चोरलेलं आहे आणि अशा ह्या चोराला मी पकडलेला आहे, मी धरलेलं आहे. धरीला पंढरीचा चोर, अशा या पंढरीच्या चोराला मी पकडलं. आणि आता बघा जेव्हा पोलीस चोरांना पकडतो तेव्हा चोर जर जास्त साधा सुद्धा नसेल तर काय करतात, त्याला बेडीमध्ये अडकवलं जातं की नाही. का बेडीमध्ये अडकवलं जातं, कारण की तो पुन्हा पळून नाही नको जायला म्हणून की नाही. मग तसाच
संत जनाबाई यांनी पंढरीच्या विठ्ठलाला, त्या चोराला पकडलेला आहे आणि गळा बांधून या दोर कसा बांधलेला आहे, त्याला गळ्यामध्ये भक्तिरूपी दोराने बांधलेलं आहे. आता खरोखर ईश्वर चोर असू शकतो का? आपण त्याला चोर म्हणू शकतो का? एवढी आपली भक्ती आहे का? नाही. आपण कधी भांडतो ईश्वराबरोबर? जेव्हा आपण एकनिष्ठ असतो ईश्वराबरोबर, देवाबरोबर जेव्हा आपण त्याच्या सान्निध्यात असतो, तेव्हाच आपण त्याला आपल्या मनातले भावना, आपले दुःख, बघा कधी कधी देवावरती आपण रुसतो, रागवतो. रागवता तुम्ही कधी देवावरती? रागवता. कधी आई आजारी असते तेव्हा आई लवकर बरी नाही झाली तर तुम्ही देवाला काय करता? वेठीला धरता की नाही? माझ्या मम्मीला बरं कर लवकर, माझ्या आईला लवकर बरं कर, असं भांडता तुम्ही की नाही? मग तसंच इथे सुद्धा संत जनाबाई विठ्ठला बरोबर भांडत आहेत. लटके भांडणं आहेत त्यांची, खरोखरची नाही, खोटी भांडणं आहेत. आणि त्या चितचोराने, त्या विठ्ठलाने संत जनाबाई यांचं मन चोरलेलं आहे आणि अशा ह्या चोराला पकडून भक्तिरूपी दोऱ्याने बांधून ठेवलेलं आहे. जसं पोलीस चोराला बेडीने बांधतो जो पळून जाऊ नये, म्हणून कवयित्री संत जनाबाई म्हणतायत की अशा मी त्या पंढरीच्या विठ्ठलाला पकडून ठेवले, त्या चोराला पकडून ठेवले आणि गळा बांधून या दोर, त्याच्या गळ्यामध्ये मी भक्तिरूपी प्रेमाचा दोर बांधलेला आहे. हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडीला. बघा, जेव्हा चोराला पकडतात पोलीस तेव्हा कुठे ठेवतात? जेलमध्ये ठेवतात की नाही? मग कैदेमध्ये ठेवतात ना, त्यांच्या कैदेमध्ये त्याने पकडून जाऊ नये म्हणून नजर कैदेमध्ये, जेलमध्ये ठेवतात. तसंच संत जनाबाईंनी पंढरीच्या विठ्ठलाला, त्या चोराला पकडलेला आहे आणि भक्तिरूपी प्रेमाने त्या दोराने त्यांना बांधून ठेवलेला आहे. आणि कुठे बंद केलेला आहे? हृदय बंदीखाना केला. की अशा ह्या चोराला मी कुठे ठेवणार? तर माझ्या हृदयामध्ये मी त्याला बंद करून ठेवलेला आहे. आणि अशा ठिकाणी बंद केलेला आहे की तिथून तो पुन्हा कधीच जाऊ शकणार नाही. त्याला तिथून जाण्याचा मार्गच नाही हे. का? कारण की त्या हृदयरूपी माझ्या मनात त्यांना मी कैद करून ठेवलेला आहे. बंदीखाना म्हणजे कैदखाना. त्या हृदयात मी असं त्यांना बंद करून ठेवलेला आहे की आत विठ्ठल कोंडीला, त्याला मी कोंडून ठेवलेला आहे. बघा, आपण म्हणतो का ना, आपण आपले हृदयाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवले पाहिजे, असं म्हणतो. तुम्ही ऐकले असेल मोठ्या लोकांना बोलताना की आपले मनाचे दरवाजे नेहमी उघडे ठेवले पाहिजे. आपण हृदयाचे दरवाजे का बंद करून ठेवतो? कारण की आपल्या हृदयामध्ये, मनामध्ये कोणाला स्थान नसतं. पण जेव्हा संत जनाबाई म्हणतात की माझ्या हृदयामध्ये त्या चोराला मी बंद करून ठेवलेलं आहे आणि पुन्हा आता त्याला ह्या बंदखान्यातून मी कधीच सोडणार नाही. आत विठ्ठल कोंडीला, त्याला मी माझ्या हृदयरूपी, मनरूपी कैदखान्यामध्ये बंद केलेला आहे, कोंडून ठेवलेला आहे. शब्दे केली जवाजोडी विठ्ठल पायी घातली बेडी. बघा, आता कवी काय, संत जनाबाई सांगत आहेत की शब्द केली जवाजुडी, साखळ दंड. जवाजुडीचा अर्थ काय असतं? साखळ दंड. आता इथे बघा, त्यांनी जे तुम्ही पाहिलं असेल, मोठ्या मोठ्या चोरांना पोलिसांना मोठ्या मोठ्या साखळ दंडाने बांधून ठेवतात हाताला, पायाला, की ते जाऊ नये, कुठेच पळून जाऊ नये. तर मग अशा ह्या चितचोराला विठ्ठल रूप, पंढरपूरच्या विठ्ठल रूपी चोराला काय सांगत आहे? विठ्ठल पायी घातली बेडी. मी सुद्धा त्यांच्या संत जनाबाई सांगत आहेत की मी माझ्या चितचोराला, माझ्या हृदयात राहणाऱ्या त्या चोराला मी बांधून ठेवलेला आहे. भक्तिरूपी प्रेमाने मी गळ्यात त्याचा दोर बांधलेला आहे आणि विठ्ठलाच्या पायामध्ये मी घातली बेडी. विठ्ठल रूपी शब्दे केली जवाजुडी विठ्ठल पायी घातली बेडी. त्याच्या गळ्यामध्ये मी भक्तिरूपी प्रेमाचा दोर बांधलेला आहे आणि त्याच्या पायामध्ये मी बेडी घातलेली आहे. कोणती बेडी घातलेली? शब्दे केले जवाजुडी. शब्दांची जुळवाजुळव करणे, म्हणजे अभंगातून, काव्यातून, माझ्या मनातील भावनेतून, माझ्या मनातील भक्तीतून, माझ्या मनातील निष्ठेचा मी अशी शब्द रचना केलेली आहे की त्या शब्दांची जी मी जवाजुडी केली आहे, अभंग रचलेले आहेत, त्याची बेडी घालून मी त्याला माझ्या हृदयात बंद केलेले आहे. त्याच्या पायामध्ये अशी मी साखळ दंड अडकवून ठेवलेली आहे. असा या अभंगाचा अर्थ
होतो. आता या अभंगामध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. शब्दार्थ: गळा, गळ्यांमध्ये; बंदीखाना, तुरुंग, कैदखाना; कोंडीला डांबून ठेवले; शब्दे, शब्दांनी; जवाजुडी, कड्यांची साखळी; पायी, पायात. तर विद्यार्थ्यांनो, आतापर्यंत आपण संत जनाबाई द्वारे लिखित त्यांचे वात्सल्य रूपी जे आत्मसमर्पणाची भावना असलेले जे अभंग होते त्याच्याबद्दल आपण माहिती पाहिली, ते आपण शिकलो. अजून सुद्धा त्यांच्या शब्दरूपी जवाजुडीतून, त्यांच्या काव्य रचनेतून, अभंगातून त्यांनी विठ्ठलाला कसं आपल्या हृदयात बंद केलेलं आहे याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, पण यानंतरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.